नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं सरकार विरोधात आंदोलन. गॅस वाढी संदर्भात विरोधकांची सरकार विरोधात घोषणाबाजी. कोल्हापुरात महापालिका प्रशासनाकडून पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव. पाणी दरात 10, 15, 20% वाढ करण्याचा विचार. पाणी महागणार असून घरगुती बजेट बिघडणार. आखाती देशातील युद्धामुळे बेदाण्याच्या भावाची शेतकऱ्यांना चिंता. सोलापूरच्या पंढरपूर बाजार समितीत झाले बेदाण्याचे लिलाव. निर्यातक्षम बेदाण्याला 280 ते 350 रुपयांपर्यंत मिळाला दर. वाशिम जिल्ह्यात थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणची मोहीम. थकीत बिल असलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू. थकीत वीज बिल भरून अधिकृत वीज जोडणीच वापरावी, महापालिकेचं आवाहन. जळगावच्या चोपडामध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. स्टॉक मुबलक असतानाही तांत्रिक अडचणी. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण होण्याची शक्यता. यवतमाळमध्ये गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत. हॉटेल चालकांनी लाकडाच्या भट्ट्यावर सुरू केला व्यवसाय. 4 दिवसांपासून सिलेंडरचा पुरवठा बंद असल्याने व्यावसायिकांचा मोठा फटका. अहिल्यानगर जिल्ह्यात गॅसचा तुटवडा नाही. नागरिकांनी गॅस एजन्सी समोर विनाकारण गर्दी करू नये. जिल्हाधिकारी पंकज आशे यांचं आवाहन. गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी पथके नियुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य. पुण्याच्या जुन्नरमध्ये राखीव वनाला आग. आगीत वन्य प्राणी आणि झाडं जळाली असून वनविभागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वनविभागाकडून 5 जणांना अटक. चंद्रपूरमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई. कारवाईत गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसांसह एकाला अटक तर 1 आरोपी फरार. नाशिकच्या मनमाड नांदगाव रोडवर आयशर ट्रकने उभ्या ट्रकला दिली धडक. अपघातात 3 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.